Houston now controlling. Atlantis begins its penultimate journey to shore up the International Space Station. Atlantis now in the proper alignment for its 8.5. 1984 म्हणजे तब्बल 40 वर्षांनंतर असा क्षण येत आहे जेव्हा एक भारतीय अंतराळात प्रवास करेल आणि पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे ISS इथे 14 दिवसांचा मुक्काम करून अनेक प्रयोग देखील करतील। ती व्यक्ती म्हणजे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला। राकेश शर्मांनंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरतील। याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात म्हणजे ISS इथे राहणारे ते पहिले भारतीय राहतील। शुभांशु शुक्ला हे भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमातील 4 अंतराळवीरांपैकी एक आहेत। शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे फायटर आणि टेस्ट पायलट आहेत। त्यांना 10 जून रोजी ISS वर उड्डाण करायचं होतं, परंतु खराब हवामानामुळे त्यांचं उड्डाण पुढे ढकलण्यात आलं। आता ते 11 जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:30 वाजता केनेडी स्पेस सेंटरवरून इतर 3 अंतराळवीरांसह उड्डाण करतील। शुभांशु शुक्ला ज्या अंतराळ मोहिमेवर जात आहेत त्याचं नाव आहे ॲक्सिओम 4। त्याला मिशन आकाशगंगा असंही म्हटलं जात आहे। अंतराळवीर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळ यानात केनेडी स्पेस सेंटरमधून ISS मध्ये जातील। या मोहिमेसाठी भारत सरकारने सुमारे 550 कोटी रुपये खर्च केले आहेत। एक्सप्लोर मोहीम ही स्पेसएक्सची 53वी ड्रॅगन मोहीम आहे। शुभांशु शुक्ला व्यतिरिक्त त्यात आणखी 3 अंतराळवीर आहेत। या मोहिमेत अमेरिकेचे कमांडर पेगी विटन, पोलंडचे स्लोवोज पोझनान्स्की, हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश आहे।